1945 पासून जेव्हा पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर झाला तेव्हापासून ही शस्त्र जगभरात भीती आणि उत्सुकता या दोन्हीचं केंद्र बनली आहेत. तर चला या अणुबॉम्बच्या महाविनाशकारी शक्तीची आणि त्यामागच्या इतिहासाची गोष्ट जाणून घेऊया. विचार करा, आजपर्यंतच्या इतिहासात जो सगळ्यात शक्तिशाली अणुबॉम्ब फोडला गेला त्याची ताकद किती असेल? ती होती 57 मेगाटन. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 57 मेगाटन. त्या बॉम्बचं नाव होतं झार बॉम्बा आणि त्याची शक्ती आपल्या कल्पनेच्या खूप पलीकडची होती. आता ही 57 मेगाटनची ताकद नेमकी किती असते? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हिरोशिमावर जो बॉम्ब टाकला होता त्यापेक्षा हा बॉम्ब 3800 पट जास्त शक्तिशाली होता. म्हणजे एका शहराचा नाश करणाऱ्या बॉम्बपेक्षा जवळजवळ 4000 पट जास्त. ही कल्पनाही हादरून टाकणारी आहे, नाही का? चला तर मग या इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या बॉम्बचीच गोष्ट पाहूया. 1961 मध्ये सोव्हिएत युनियननी ही अणुचाचणी केली. हा बॉम्ब इतका मोठा होता की तो विमानात बसवण्यासाठी विमानात खास बदल करावे लागले. आणि तुम्हाला माहितीये, वैमानिकाला काय सांगण्यात आलं होतं की त्याच्या जिवंत परत येण्याची शक्यता फक्त 50% आहे. 50-50 चान्स. आणि मग जेव्हा त्या बॉम्बचा स्फोट झाला तेव्हा त्याने 22 मैल म्हणजे जवळजवळ 35 किलोमीटरच्या परिसरातलं सगळं काही अक्षरशः धुळीला मिळवलं. त्यातून जो आगीचा गोळा तयार झाला तो 37 मैल म्हणजे 60 किलोमीटर उंच गेला, आपल्या पृथ्वीच्या वातावरणाच्याही वर. पण प्रश्न हा आहे की इतकी विनाशकारी शक्ती बनवण्याची ही शर्यत सुरूच कशी झाली? या बॉम्बची गोष्ट सुरू होते एका वैज्ञानिक शोधापासून, ज्याने जगाचा चेहरामोहराच बदलून टाकला. तर सगळं काही सुरू झालं 1938 मध्ये, जेव्हा जर्मन शास्त्रज्ञ ऑटो हॅन यांनी अणुऊर्जेचा शोध लावला. ह्या शोधानंतर अमेरिकेला भीती वाटू लागली की जर्मनी त्यांच्या आधी अणुबॉम्ब बनवेल. म्हणून 1941 मध्ये त्यांनी गुप्तपणे मॅनहॅटन प्रोजेक्ट सुरू केला. आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या 4 वर्षात जुलै 1945 मध्ये ट्रिनिटी टेस्ट यशस्वी झाली आणि पुढच्याच महिन्यात ऑगस्ट 1945 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकून युद्धाचा शेवट करण्यात आला. हिरोशिमावर जो लिटिल बॉय नावाचा बॉम्ब टाकला होता त्याचा स्फोट 16,500 टन TNTच्या शक्तीने झाला. जिथे स्फोट झाला तिथले लोक तर क्षणात बाष्प बनले, जमीन जळून खाक झाली आणि स्फोटाच्या धक्क्याने मैलोनमैल पसरलेल्या इमारती पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळून पडल्या. तरीही जपानने शरणागती पत्करली नाही. म्हणून 3 दिवसानंतर नागासाकी शहरावर फॅटमॅन नावाचा त्यापेक्षाही जास्त शक्तिशाली बॉम्ब टाकला गेला. यानंतर अखेर जपान शरण आलं, पण या 2 स्फोटांमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त निष्पाप लोकांचा जीव गेला होता. चला आता इतिहासातून थोडा ब्रेक घेऊ आणि या बॉम्ब मागचं विज्ञान समजून घेऊया. या शस्त्रांना शक्ती देणारी 2 मुख्य तत्व आहेत. एक आहे फिजन आणि दुसरं आहे फ्युजन. तर न्यूक्लिअर फिशन म्हणजे युरेनियमसारख्या एका मोठ्या आणि अस्थिर अणूच्या केंद्रकाला तोडणं. जेव्हा हे केंद्रक तुटतं तेव्हा त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. हे माहिती कसं आहे? जसं आपण 2 चुंबकांची विरुद्ध ध्रुव जबरदस्तीने एकत्र दाबून ठेवतो आणि सोडल्याबरोबर ते प्रचंड वेगाने दूर फेकले जातात, अगदी तसंच काहीसं. आणि न्यूक्लिअर फ्युजन हे याच्या अगदी उलटं आहे. यात हायड्रोजनसारख्या लहान अणूंच्या केंद्रकांना प्रचंड उष्णता आणि दाबाखाली एकत्र जोडलं जातं. आणि या प्रक्रियेत तर फिशनपेक्षाही कित्येक पटीने जास्त ऊर्जा निर्माण होते. आपला सूर्य याच प्रक्रियेमुळे तळपतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर फिशन म्हणजे अणू तोडणे आणि फ्युजन म्हणजे अणू जोडणे. फिशन बॉम्ब युरेनियम वापरतो तर फ्युजन बॉम्ब हायड्रोजन. पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की हायड्रोजन बॉम्ब म्हणजेच फ्युजन बॉम्ब सुरू करण्यासाठी आधी एका फिशन बॉम्बचा स्फोट करावा लागतो. म्हणूनच ते इतके जास्त विनाशकारी असतात. चला आता पुन्हा इतिहासाकडे वळूया. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएट युनियनमध्ये शीतयुद्ध सुरू झालं आणि या काळात दोन्ही देशांमध्ये अधिकाधिक शक्तिशाली शस्त्र बनवण्याची एक भयानक शर्यत लागली. या शक्तीतली वाढ किती प्रचंड होती हे आकडेच सांगतात. लिटिल बॉय होता 15 किलोटनचा. पहिला हायड्रोजन बॉम्ब होता 10.4 मेगाटनचा, म्हणजे जवळजवळ 700 पट अधिक शक्तिशाली. आणि त्यानंतर आला जार बॉम्बा जो होता 57 मेगाटनचा. ही वाढ अविश्वसनीय होती आणि तितकीच भीतीदायकही. या शस्त्रास्त्र शर्यतीतून एक विचित्र सिद्धांत जन्माला आला, म्युच्युअली अश्युअर्ड डिस्ट्रक्शन किंवा MAD. याचा अर्थ सोपा आहे.
जर एका देशाने अणुबॉम्ब हल्ला केला तर दुसरा देश लगेच प्रत्युत्तर देईल आणि यात दोन्ही देशांचा पूर्णपणे नाश होईल. आणि एका विचित्र प्रकारे याच महाविनाशाच्या भीतीने अणुबॉम्बचा वापर आजपर्यंत टाळला आहे. पण ह्या शस्त्रास्त्र शर्यतीची एक मोठी किंमत चुकवावी लागली. या काळात शेकडो अणुचाचण्या झाल्या, ज्याचा परिणाम सामान्य माणसांवर आणि पर्यावरणावर अनेक दशकं टिकून राहिला. कझाकस्तानमधली सेमीपॅलाटिन्स्क टेस्ट साईट, ज्याला द पॉलिगॉन म्हणूनही ओळखलं जातं, हे सोव्हिएत युनियनचं प्रमुख चाचणी स्थळ होतं. इथे तब्बल 450 अणुस्फोट झाले, ज्यामुळे हे ठिकाण आज पृथ्वीवरच्या सर्वात किरणोत्सर्गी ठिकाणांपैकी एक बनलं आहे. एका अंदाजानुसार द पॉलिगॉन इथल्या चाचण्यांमुळे 3.5 लाखांपेक्षा जास्त लोकांना किरणोत्सर्गाचा फटका बसला आणि हा परिणाम काही तात्पुरता नव्हता. तो कर्करोग आणि जन्मदोषांच्या रूपाने 3 पिढ्यांपर्यंत दिसून येतो. किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होतात. केस गळतात, रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे कमकुवत होते, DNA खराब होतो, कर्करोगाचा धोका वाढतो आणि पुढच्या पिढ्यांमध्येही जन्मदोष दिसतात. आणि हे फक्त चाचणी स्थळाजवळच नाही, तर तिथून शेकडो मैल दूर राहणाऱ्या लोकांनाही याचा त्रास झाला. तर मग आजची परिस्थिती काय आहे? शीतयुद्ध संपलं असलं तरी अणुबॉम्बचा धोका पूर्णपणे संपलेला नाही. आजच्या जगात एक वेगळंच नाजूक संतुलन निर्माण झालं आहे. आजही जगातली 90% जास्त अण्वस्त्र फक्त 2 देशांकडे आहेत, रशिया आणि अमेरिका. शीतयुद्धाच्या तुलनेत एकूण संख्या नक्कीच कमी झालीय, पण संपूर्ण जगाचा अनेकदा नाश करण्याची क्षमता आजही त्यांच्याकडे आहे. अणुअस्त्रांची संख्या कमी झाली असली तरी हायपरसोनिक मिसाईलसारख्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे धोका वाढला आहे. ही क्षेपणास्त्र इतकी वेगवान आहेत आणि हवेत आपली दिशा बदलू शकतात की सध्याच्या संरक्षण प्रणालींसाठी त्यांना रोखणं जवळजवळ अशक्य आहे. पण अणुविज्ञानाला एक दुसरी विधायक बाजूही आहे. एकीकडे याच टेक्नॉलॉजीने विनाशकारी शस्त्र निर्माण केली, तर दुसरीकडे याच तंत्रज्ञानाचा वापर करून आज जगातील 10% वीज अणुऊर्जेपासून बनते. रेडिओथेरपीने कर्करोगावर उपचार केले जातात आणि अन्न सुरक्षित ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. तर शेवटी हा प्रश्न उरतोच की अणुबॉम्बच्या ह्या धोक्याने खरोखरच आणखी एका महायुद्धाला टाळलं आहे का? की आपण केवळ एका मोठ्या विनाशाच्या सावलीत जगत आहोत? अणुयुगाचा हाच सर्वात मोठा विरोधाभास आहे, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.